नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये रिया मात्र हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तर अर्णव तिला बघतो आणि म्हणतो की हे बघा, तुम्ही आता तिकडे नाही जाऊ शकत, कारण ऑलरेडी खूप टेन्शन मात्र आता तिथे सुरू आहे. प्रॉब्लेम्स आहेत, खूप टेन्शन आहेत आणि जर तुम्ही आतमध्ये गेला तर आणखीन काही प्रॉब्लेम्स वाढतील, खूप काही टेन्शन वाढेल. त्यामुळे तुम्ही प्लीज आतमध्ये जाऊ नका प्लीज. तेव्हा आता रिया ऐकायला तयार नसते. रिया म्हणते की काही करा परंतु मला आतमध्ये जाऊन द्या, कारण त्या माणसाने खूप काही नुकसान केलेलं आहे आणि तो माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे. आता रिया काही ऐकायला तयार नसते आणि रिया लगेच आतमध्ये येते. तर अर्णव धावतच तिच्या मागे येत असतो रिया करत. तेव्हा आता ईश्वरी अर्णवला अडवते आणि म्हणते की अर्णव सर, तुम्ही कुठे होतात? एकतर अंजली ताईला फार त्रास होत आहे आणि तुम्ही कुठे होतात? तर अर्णव म्हणतो की ती रिया. अगं ईश्वरी, ती रिया. तर ईश्वरी विचारते की कोण रिया? आता रिया नक्की कोण आहे हे अगदी कळल्यानंतर ईश्वरी मात्र आता घाईने आता ती आतमध्ये येते, कारण अर्णवने रियाबद्दल सगळं काही ईश्वरीला सांगितलेलं आहे. आणि धावतच रियाकडे ती येते आणि रियाचा हात धरते. आता रियाचा हात तो धरलेला बघून मात्र ईश्वरी रियाकडे पाहत असते आणि रिया ईश्वरीकडे पाहत असते आणि वल्लरी मामी सुद्धा आता या दोघींकडे पाहत आहे. आता मात्र पुढे नक्की काय होणार आहे? आता रिया अंजली समोर हे सर्व सत्य सांगणार आहे का? नक्की काय असा धमाका होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.